डॉक्टर, आजच्या काळामध्ये हे मेल इन्फर्टिलिटीचा प्रॉब्लेम इतका झालाय की लोक म्हणजे मेल इगो त्यांचा इतका वाढलाय की ते घर तोडायला रेडी आहेत, पण बोलतात ना की डॉक्टरला जाऊन ह्या प्रॉब्लेमला अड्रेस करायला ते मागत नाही. हे का? बरोबर बोलली तू की आता माझ्याकडे पेशंट येतात की ज्यांना मूलबाळ होत नाही. तर मी जेव्हा ते माझ्याकडे ॲज अ कपल पण येतात तर बघतो मी त्या स्त्रियांची जी फाईल असते ती इतकी मोठी झालेली असते. हो ना. पण याची सिंपल एक म्हणजे 200-250 रुपयाची एक टेस्ट असते, सेमेन एक्झामिनेशन, ज्यावरून म्हणजे आपल्याला इतकं नक्की समजतं की दोष स्त्रियामध्ये आहे का पुरुषामध्ये आहे. हो. तर इव्हन सेमेन एक्झामिनेशन न केलेले पेशंट पण माझ्याकडे येतात. आणि आजच्या स्थितीमध्ये स्पर्म काउंट डे बाय डे रिड्यूस होत चालला आहे. हो ना. WHO प्रमाणे जर पूर्वीचं आम्ही जेव्हा शिकत होतो तेव्हा 40 मिलियन वॉज द बेसिक, म्हणजे 40 मिलियनच्या वरच तुमचे स्पर्म काउंट राहिले पाहिजे आणि 60% मोटिलिटी किंवा 80% मोटिलिटी मॅन्डेटरी होती फॉर द नॉर्मल अँड नॅचरल फर्टिलिटी. पण आजच्या स्थितीमध्ये WHOने करून टाकलं लेस दॅन 20 मिलियन किंवा मोर दॅन 20 मिलियन आणि मोर दॅन 50% मोटिलिटी द क्रायटेरिया फॉर द नॉर्मल फर्टिलिटी. पण आजच्या स्थितीमध्ये जर बघितलं, मी आता 40 वर्षापासून प्रॅक्टिस करीत आहे, आजच्या प्रमाणात जर मी माझ्याकडं इतके पुरुष वाढलेले आहेत की ज्यांचा स्पर्म प्रॉब्लेम आहे, ज्यांची मोटिलिटी 50%च्या कमी आहे आणि काउंट 20 मिलियनच्या कमी आहे. याचं मेन म्हणजे याचं कारण काय आहे? जीवनशैली. आपलं खानपीन बरोबर राहिलं नाही, वेस्टर्नाइज संस्कृती आपण ॲक्सेप्ट करत चाललेलो आहे, आणि व्यायामाचा अभाव आणि कामाचं लोड. म्हणजे मानसिक आणि शारीरिक दृष्टिकोनातून माणूस थकत चाललेला आहे आणि त्याच्यामुळं आज इन्फर्टिलिटीचे प्रॉब्लेम खूप जास्त वाढलेले आहे. त्याच्यामुळे तू बघते की गल्लीमध्ये आज IVF सेंटर उघडत चाललेले आहे. आज तुम्हाला IVF सेंटरची काय गरज भासत आहे? हा पण एक म्हणजे काळी तर नॉर्मल डिलिव्हरी आणि आता सी सेक्शनच हवंय किंवा मग IVFच होत आहे, हे तर ट्रेंड झालंय. राईट. तर याचं मेन कारण जे आहे की तुम्ही जर तुमच्या शरीराकडं, तुमच्या क्वालिटीकडे, लाईफच्या क्वालिटीकडे लक्ष दिलं नाही तर नक्कीच तुम्हाला मेन इन्फर्टिलिटी उद्भवू शकते. पण त्याला आपण जोडू शकतो, राईट? म्हणजे जो तो प्रॉब्लेम आहे जर त्यांनी अड्रेस केला, जर तो मेल इगो त्यांनी साईडला ठेवून डॉक्टरांची कन्सल्ट केलं तर नॉर्मल बेबी सुद्धा होऊ शकतो. यस. मेल इगो जर त्यांनी बाजूला ठेवला, सर्वात अगोदर तुम्हाला मुलबाळ होत नसेल तर पुरुषांनी 4 दिवस म्हणजे इंटरकोर्स न करता 5व्या दिवशी आपल्या कॉर्नरच्या लॅबोरेटरीवर जायचं, चांगल्या MD लॅबोरेटरीकडे जायचं, सेमेन एक्झामिनेशन करायची. नॉर्मल काउंट लिहिलेलं असतं. जर 20 मिलियनच्या वर असेल तर नॉर्मल, 50% मोटिलिटीच्या वर असेल तर नॉर्मल. या 2 गोष्टी आम्ही बघतो. ह्या जर नॉर्मल असतील तर मग तुमच्यामध्ये काही दोष नाही. मग तुम्ही तुमच्या पार्टनरला तुम्ही कोणत्याही गायनेकॉलॉजिस्टकडे घेऊन जा, ते गायनेकॉलॉजिस्ट एक्झामिनेशन करतील. जनरली 90% PCOD किंवा फायब्रॉइड हे 2 प्रॉब्लेम स्त्रियांमध्ये आढळतात आणि दे आर व्हेरी गुड ट्रीटेबल. हे 2 सिंपल टेस्ट केल्या तर मला वाटतं की इन्फर्टिलिटीसाठी 2 ट्रीटमेंट महत्वाचे असतात. PCOD आणि PCOS जे बायकांना होतं त्याच्यामुळे सुद्धा म्हणजे प्रेग्नंट म्हणजे कन्सीव्ह नाही करू शकत. बघा कसं आहे, आपल्या युटरसमध्ये कोणतीही म्हणजे बॉडी असली, कोणतीही फॉरेन बॉडी असली तरी आपल्याला म्हणजे जे दोघांचं ओव्हमचं आणि स्पर्मचं जे मिलन व्हायला पाहिजे ते होणारच नाही. आणि सिस्ट असतील तरी ते सिस्ट म्हणजे असल्यामुळे ते ऍक्सेप्ट करणारच नाही. अगदी बरोबर. हे 2 कारण लेडीजमध्ये खूप कॉमनली आढळून येतात. पण ते पण ट्रीटेबल आणि रिव्हर्सेबल आहेत. ट्रीटेबल. म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या टॉपिक बद्दल आपण बोलतोय ह्या सगळ्या रिव्हर्सिबल आहे, पण फक्त अड्रेस करणं म्हणजेच अवेअरनेस. काही लोकांना तर हे माहित सुद्धा नसतं प्रेक्षकांनो की त्यांना हा प्रॉब्लेम आहे. त्यांना असं वाटतं की हे नॅचरल आहे आणि याचं आपण काही करू नाही शकत. पण मी तुम्हाला सांगते हे सगळं काही पॉसिबल आहे. सायन्स, आपण सायन्सच्या दुनियामध्ये जगत आहोत, पण तुम्हाला त्यासाठी घरातून त्या 4 दिवारीतून बाहेर निघायचंय, डोळे उघडून दुनिया पाहायची आणि स्पेशलिस्ट लोकांना भेटायचंय. म्हणजेच डॉक्टर उमेश इकडे आहेत. तुम्ही इतकी छान माहिती देतायत. म्हणजे डॉक्टर, मी तुम्हाला फक्त एक प्रश्न जे माझ्या डोक्यामध्ये येते मी तुम्हाला विचारते आणि तुमच्याकडे नॉन स्टॉप आणि त्याचं पूर्ण एक्सप्लेनेशन आहे. आणि हेच आपल्याला महाराष्ट्राला अवेअर करायचं आहे, कारण की कुठे ना कुठे आत्ता पण म्हणजे Tier 2 सिटीज झाले, Tier 3 सिटीज झाले, तिकडे सुद्धा अजून नॉलेज नाही आहे या गोष्टींची आणि आपण कुठेतरी खूप पाठी आहोत. आणि आता
आत्ताचा जो महाराष्ट्र आहे तो स्ट्रॉंग महाराष्ट्र असला पाहिजे, क्योंकि हम भी किसी से कम नाही. नाही, बरोबर तर आहे. त्यासाठी अवेअरनेस ही खूप गरजेची आहे. जय महाराष्ट्र. तर जय महाराष्ट्र. तर मग त्यासाठी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहेत, आणि जर आता सुद्धा तुमच्या डोक्यामध्ये प्रश्न उदित होत असेल तर करायचं काय, सिम्पल कमेंट सेक्शन मध्ये जा, लवकरात लवकर तुमचा प्रश्न विचारा आणि आमची टीम म्हणजेच डॉक्टर उमेश तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. आणि जर तुम्हाला आमचा कॉन्टेंट आवडत असेल तर प्रेक्षकांनो लाईक करायचं आणि चॅनलला सबस्क्राईब करायचंय. आणि तुला एक किस्सा सांगतो हा की बरीच माझ्याकडे असे पण पेशंट येतात हा की ज्यांना मूलबाळ नसतं. मग ॲज अ कपल ते माझ्याकडे येतात. जेव्हा त्यांना मी फ्रिक्वेन्सी विचारतो की तुमच्या इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी किती आहे, हा ते म्हणतात साहेब आम्ही महिन्यातून 2 महिन्यातून एखाद्या वेळेस करतो. पण नेमकं जे ओव्ह्युलेशन पिरियड असतो, हा आता ओव्ह्युलेशन पिरियड म्हणजे कसं असतं की मासिक पाळीचा पहिला दिवस पकडायचा, हा तिथून बरोबर 12व्या दिवसापर्यंत काहीच Pregnancy चे chances नसतात. प्रेग्नन्सी चान्सेस नसतात. आणि 12व्या दिवसापासून तर 18व्या दिवसापर्यंत हा. हा एक ओव्ह्युलेशन पिरियड असतो जिथं ओव्हम अवेलेबल असतं. ओके. हा आणि ओव्हम अवेलेबल असल्यामुळं त्याला म्हणजे लवकर म्हणजे फर्टिलिटी होऊ शकते. पण ओके. लोकांना हेच माहीत नसतं की आपण नेमकं कोणत्या दिवसामध्ये आपण संबंध ठेवायला पाहिजे जेणेकरून आपल्याला मूलबाळ होईल. हो. हेच 90% लोकांना माहीत नसतं. हा आणि हा जर टाइम जर त्यांनी जर मिस केला तर त्यांना मूलबाळ होणारच नाही. तर माझ्याकडे असे कपल येतात की 3-3, 4-4, 5-5 वर्ष दोघे नॉर्मल असून हा पण त्यांना मूलबाळ होत नाही, कारण त्यांची ते जे इंटरकोर्सची फ्रिक्वेन्सी असते आणि ज्या ओव्ह्युलेशन पिरियडमध्ये त्यांनी करायला पाहिजे होतं ते तेव्हा नाही तेव्हा केलं. संबंध ठेवत नाहीत आणि त्याच्यामुळे ते इन्फर्टाइल असतात आणि उगीच IVF जातात, भरपूर खर्च करतात. पण चुकी त्यांचीच असते. का बरं? त्यांना प्रॉपर नॉलेज नसतं आणि हेच नॉलेज आपण या माध्यमातून आपण आपल्या लोकांसाठी द्यायचा प्रयत्न करीत आहे. आता ही गोष्ट तर डॉक्टर माझ्यासाठी सुद्धा नवीनच होती, कारण की हे जे ओव्हल्युशन पिरियड म्हटलं हे मॅथमॅटिकली एका नॉर्मल माणसाला किंवा इन्क्लुडिंग मी, हे मला माहित सुद्धा नसतं. माहित नव्हतं की काय एक्झॅक्टली असतं. तर प्रेक्षकांनो हे अत्यंत गरजेचं आहे, कारण की खूप लोक, खूप फॅमिली हे कंप्लेन करतात की काहीतरी प्रॉब्लेम किंवा नवऱ्यामध्ये असेल किंवा बायकोमध्ये असेल म्हणून होत नाहीये. बट ऍक्च्युली हा पण लक्ष देणारा म्हणजे भाग आहे की ओव्हल्युशन पिरियड असं आपण म्हणतो. Yes. म्हणजे मासिक पाळी आल्याच्या 12व्या दिवसापासून ओके. तर 18व्या दिवसापर्यंत 12वा म्हणजे ब्लिडिंगचा फर्स्ट डे पकडायचा ओके. आणि तेव्हापासून 12 दिवस बिलकुल संबंध ठेवायचेच नाहीत ओके. आणि 12 ते 18 मिस करायचे नाहीत. ओके. आणि अजून लवकर तुम्हाला फर्टिलिटी पाहिजे तर आज मी या प्रेक्षकांना एक टिप देणार आहे. ओ ते टिप खूप महत्त्वाची आहे की जर तुम्हाला जर ह्या दिवसामध्ये 5-7 दिवस आम्ही जे सांगतो तेव्हा तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत. पण संबंध ठेवण्याच्या अगोदर तुम्हाला काही नाही करायचं आहे. 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. 1 लिटर पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच खायचा सोडा म्हणजे कॉस्टिक सोडा टाकायचा आहे. ओके. आणि त्या पाण्याने, त्या लिक्विडनी, त्या सोल्युशनने स्त्रियांनी त्यांचा योनी मार्ग चांगला स्वच्छ धुवून टाकायचा आहे. ओके. आतून बाहेरून चांगला स्वच्छ ठेवायचा आहे. आणि त्यानंतर जर इंटरकोर्स केलं तर जे आपले जे स्पर्म मोटिलिटी ज्या लोकांना कमी असते, ज्याच्यामुळे मूलबाळ होत नाही, तर ती मोटाईल होतात. कारण ते पहिले ॲसिडिक ॲटमॉस्फिअर असतात. त्या ॲसिडिक ॲटमॉस्फिअरमध्ये ते स्पर्म किल होतात आणि अल्कलाईन ॲटमॉस्फिअरमध्ये त्यांची मोटिलिटी वाढून जाते आणि लवकर स्पर्म ओमला चिपकून जातं आणि त्याच्यामुळं फर्टिलिटी चान्सेस होण्याचे जास्त चान्सेस तुमचे विदाऊट एनी मेडिसिन विथ दिस सिम्पल ट्रिक तुम्ही वाढू शकता. म्हणजे फक्त पाणी आणि सोड्याने, फक्त आणि पाणी आणि खायचा सोडा घ्या आणि फक्त तुमचं वजनाला पार्ट वॉश करा बस. पण सोड्याने म्हणजे बिकॉज कारण की तो प्रायव्हेट पार्ट येस असतो येस. तर महिलांचा. काही होणार नाही बिकॉज इट इज ॲसिडिक. नाऊ वी आर मेकिंग दॅट ॲटमॉस्फिअर अल्कलाईन दॅट इज इन फेवर ऑफ द स्पर्म. प्रेक्षकांनो ही तर मी नक्कीच गॅरंटी देते तुम्हाला की तुम्हाला हा जो सरांनी टिप दिलेला आहे त्याबद्दल अजिबात माहिती नाही, नसेल. बऱ्याच डॉक्टर लोकांना पण माहित नाही. हे पण तुम्ही या पॉडकास्टच्या द्वारा सांगतो. हो, कारण की हे काहीतरीच नवीन होतं. मी हे कधीच ऐकलं नव्हतं की हा. खाण्याचा सोडा आणि पाण्याने पण हा. तुम्ही म्हणजे पॉसिबिलिटीज Yes. क्रिएट करू शकता Yes. फर्टाईल होण्याचे. तर राईट. अप्रतिम डॉक्टर, म्हणजे खूप असं ही चर्चा करून असं वाटतंय की मी स्वतः म्हणजे खूप कुठेतरी ना पाठच्या जमान्यामधून आता अचानक माझा नवीन जन्म होतोय आणि मला एवढ्या गोष्टी कळतात की ज्या दृष्टिकोनाने मी पाहत होती, लाईक वेन वी टॉक अबाउट सेक्शुअल लाईफ, वेन वी टॉक अबाउट फर्टिलिटी, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा खूप काही अशा गोष्टी आहेत की लोकांना माहीत नाही. आणि तेच माझा दृष्टिकोन असतो. जेव्हा मी व्हिडिओ बनवतो तेव्हा माझ्या प्रत्येक व्हिडिओमधून मी ह्या सांगण्याचा प्रयत्न करत असतो की तुम्हाला कुठेही औषधी घ्यायची गरज पडणार नाही किंवा ऑनलाईन औषधी घ्यायची गरज नाही. अश्वगंधा शिलाजीतबद्दल खूप
मार्केटला मिळत आहेत, तर त्या पण औषधी घ्यायची गरज नसते. फक्त आणि फक्त माझे व्हिडिओ बघून तुमच्या घरच्या घरी तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकता. त्यासाठी तुम्ही नक्कीच माझ्या प्रत्येक माझे जे म्हणजे यूट्यूब चॅनलवर जे व्हिडिओ आहेत त्यांना नक्की बघा आणि नक्कीच तुम्ही स्वतःहून तुम्ही एज्युकेटेड होसाल, नॉलेज मिळेल, सेक्स एज्युकेशन मिळेल आणि सायंटिफिक तुम्हाला माहिती द्यायचा मी नेहमीच प्रयत्न करत असतो. आणि सर, कारण की हे तर अगदीच महत्वाचं आहे, कारण की ते म्हणतो ना की एज्युकेशन, फक्त एज्युकेशन होणं गरजेचं नाहीये, पण नॉलेजेबल होणं हे गरजेचं आहे. आणि तुमच्या माध्यमातून आमच्या प्रेक्षकांना खूप नॉलेज मिळतीये आणि त्यांना ऍक्च्युली कळतंय की हे किती गरजेचं आहे. ज्या गोष्टीला आपण एवढं टॅबू आणि वेगळ्या नजरेने पाहतो, पण ऍक्च्युली आजच्या जमान्यासाठी आणि आपल्या फ्युचरसाठी आणि फ्युचर जनरेशनसाठी हे किती महत्वाचं आहे. आणि तुला हे पण सांगतो की ज्याप्रमाणे तुला आता कार ड्रायव्हिंग शिकायची आहे, हो तू 1 महिन्याचा क्लास लावशील, हो पण तू लग्नाला आता सामोरं जाते आहे, हो तू नवीन एका म्हणजे तुझ्या जोडीदाराशी भेटणार आहे, त्याच्याबरोबर तुला पूर्ण आयुष्य जगायचं आहे. हो ना. पण त्यासाठी पण जर तुम्ही प्री मॅरिटल काउन्सिलिंग करण्यासाठी जर तुम्ही माझ्याकडे आलात, जसं तुम्ही कुंडलीला महत्त्व देता, लग्नाच्या तयारीला महत्त्व देता, सगळ्या गोष्टींना महत्त्व देता, मेकअपला महत्त्व देता, सगळ्यांना महत्त्व देता, फोटोग्राफीला महत्त्व देता, त्याचप्रमाणे जर लग्नाच्या अगोदर तुम्ही माझ्याकडे आलात आणि प्री मॅरिटल कपल काउन्सिलिंग करून घेतलं, तर जे वैवाहिक जीवनामध्ये येणारे पुढचे जे काही अडचणी असतात, काय असतील 4 प्रश्न त्या म्हणजे स्त्रियांचे म्हणजे जे माझ्या मुलगी माझ्याकडे येते तिच्या मनामध्ये असतील, काही मुलामध्ये असतील, काही कन्सेप्शन असतील, काही मिसकन्सेप्शन असतील, हे जर तुम्ही दूर केले तर वैवाहिक जीवनाचा जो म्हणजे आधारस्तंभ आहे तुमचं दोघांचं नातं, ते मजबूत करण्यासाठी प्री मॅरिटल काउन्सिलिंगला खूप महत्त्व द्यायला पाहिजे, जे की आपल्या भारतामध्ये त्याचं अवेअरनेस नाही आहे. तुम्ही कुंडलीला महत्त्व देता, पण तुम्ही जे प्री मॅरिटल काउन्सिलिंग आहे जे खूप महत्त्वाचे आहे त्याला महत्त्व देत नाही. आणि म्हणून या माध्यमातून मी नेहमी रिक्वेस्ट करत असतो की जर तुम्ही लग्न करत असाल तर नक्कीच एक वेळ प्री मॅरिटल काउन्सिलिंग करा. काही प्री मॅरिटल आम्ही टेस्ट ॲडवाईस करतो, त्या टेस्ट करणं पण गरजेचं असतं. होऊ शकतं दोघांपैकी एखाद्याला इन्फेक्शन होऊ शकतं, दोघांचा ब्लड ग्रुप काय आहे ते आम्हाला बघावं लागतं, त्याप्रमाणे ॲडवाईस करतो. आणि दोघांचं नेचर काय आहे काय नाही सगळ्या गोष्टी आम्ही त्यांना प्रॉपरली सेक्शुअल हायजीनबद्दल याच्याबद्दल सगळ्याबद्दल आम्ही काउन्सिलिंग करण्याचा जास्त प्रयत्न करतो. आणि माझ्या क्लिनिकमध्ये पण माझा औषधीपेक्षा काउन्सिलिंगवर जास्त भर असतो, कारण की बऱ्याच गोष्टी आपण काउन्सिलिंग चांगलं करूनच आपण सॉल्व्ह करू शकतो. अगदी बरोबर डॉक्टर, कारण की आपण जसं तुम्ही म्हटलं एकदम की कुंडलीला आपण महत्व देतो, म्हणजे 36 पैकी 31 गुण किंवा 36 पैकी 36 गुण हे मिळणं महत्वाचे, पण फिजिकल अट्रॅक्शन किंवा बोलतात ना फिजिकल बॉन्ड हा कसा होणार आहे आपण त्याला महत्व देत नाही. आणि खूप सारे असे पण मी केसेस ऐकलेत की लग्न झालंय त्याच्यानंतर लगेच लग्नाच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये डिवोर्स झालेला आहे, कारण की कुठे ना कुठे त्यांचा फिजिकल बॉन्ड त्या हिशोबाने हे नव्हतं. याच्यासाठी माझ्याकडे खूप पेशंट येतात की लग्न झाल्यानंतर 7 ते 8 दिवसात म्हणजे माझ्या समोर येऊन बसतात. मुलीकडचे 5-6 लोक, मुलांकडे 5-6 लोक असे माझ्याकडे नेहमी येतात. म्हणजे माझ्या महिन्यातून नाहीतरी मला एक 7 ते 8 केसेस असे असतात की ज्यांना डिवोर्स घ्यायचा असतो. मग त्यांना जेव्हा विचारतो मी डिवोर्स काय घ्यायचो आहे, तर एक दुसऱ्यावर कंप्लेंट करतात की हा बरोबर करत नाही, ही बरोबर साथ देत नाही, असे काही कंप्लेंट करतात. पण मी म्हणतो की या लोकांनी जर प्री मॅरिटल जर काउन्सिलिंग केलं असतं तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. बरोबर आहे, कारण की त्या सोसायटीच्या पिअर प्रेशरमुळे कुठे ना कुठेतरी लग्न माणूस करून घेतो, कुंडली जुळवून घेतो आणि त्याच्यानंतर मग कळतं की अरे म्हणजे जे एक्सपेक्टेशन आपण पार्टनर करून ठेवतो तीच जर आपल्याला मिळणार नाहीये तर मग ते आयुष्य फक्त काढणार, तुम्ही ते आयुष्य जगणार नाहीये, फक्त ते उगाच काढणार आहे. आणि आजकालच्या जमान्यामध्ये तर आपण ते पण सहन करत नाही. आधीचे लोक तर ते निभवायचे, पण आत्ताचा जो काळ असा आलेला आहे की नाही जमत आहे तर मग तिकडेच तुटातुटी होऊन जाते, जिथे फॅमिलीज इन्व्हॉल्ड असतात आणि खूप प्रॉब्लेम होतो. तर तुमच्या मते हे नॉर्मल केलं पाहिजे आपण? इथे भारतामध्ये अजून नॉर्मल नाहीये, पण आजच्या स्थितीमध्ये दोघांना पण जर प्रॉपर आपण सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न जर केला तर मला वाटतं की वैवाहिक जीवनामध्ये जे काही प्रॉब्लेम असतात तर ते प्रॉब्लेम येणारच नाही. अगदी बरोबर डॉक्टर, अगदी बरोबर.